खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ ठरणार आहे. इनहेल एक्सेल ब्रीदिंग सिस्टीम आपली कशी असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण या ब्रीदिंगच्या द्वारे आपला जो अवेअरनेस आहे तो अवेअरनेस स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला ब्रीदिंगची सिस्टीम जाणून घेतली पाहिजे. अवेअरनेस आणि स्ट्रेसलेस या दोन गोष्टी आपण आपल्या कमवू शकतो. की किती अवेअरनेस पाहिजे, ते अवेअरनेस स्ट्रॉंग होण्यासाठी आपण एक ब्रीदिंगची सिस्टीम आहे ती तुम्हाला मी आज दाखवतोय. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आता सर्वात प्रथम जे ब्रीदिंग आपण करणार आहे इनहेल एक्सेल. मग ती ब्रीदिंग असं असलं पाहिजे. नाकावाटे श्वास घ्यायचा आणि तो तोंडावाटे सोडायचा. ओके. आता याचे रिपिटेशन्स आपण प्रमाणात करू शकतोय. इनहेल एक्सेल म्हणजे हे फास्ट असं 1 मिनिट 2 मिनिट टाइम प्रमाणे आपण वाढवू शकतो. सेकंड, दुसरा जी ब्रीदिंगची सिस्टीम आहे ते आपण 2 वेळा इनहेल करू शकतोय आणि एकदा एक्सहेल करू शकतोय. म्हणजे कसं, म्हणजेच काय होईल, आपल्या डोक्यामध्ये आपल्या माइंडमध्ये पूर्ण ऑक्सिजन आपण भरून घेणार आहे, पूर्ण भरून घेणार आहे. ही सुद्धा क्रिया 20 टाइम्स 30 टाइम्स 40 टाइम्स करू शकतो आपण. आणि हे सुद्धा टायमिंग 1 मिनिट ते 2 मिनिटापर्यंत आपण जाऊ शकतो. तिसरी जी एक मुवमेंट आहे त्याच्यामध्ये आपण ब्रीदिंग लॉंग घ्यायचं आणि लॉंग पद्धतीने सोडायचं. म्हणजे कसं की आता ही हाताची मुवमेंट म्हणजे तुमची ब्रीदिंग घ्यायची वेळ. म्हणजे कसं बघा, म्हणजे ब्रीदिंग असंच नाही घ्यायचं, असं नाही सोडायचं. ब्रीदिंग असं घ्यायचं की ते एक प्रमाणात गेलं पाहिजे, एका टाइम मध्ये गेला पाहिजे, त्याचा स्कोर वाढला पाहिजे. पूर्णपणे आतमध्ये नाभीपर्यंत ब्रीदिंग घ्यायचं. हे जे 3 प्रकार आहेत हा एक बेसिक प्लॅटफॉर्म आहे आणि हे एक बेसिक मुवमेंट आहे. त्याच्यातून तुम्हाला पुढे खूप शिकायचं आहे, अजून ब्रीदिंग वरती खूप अभ्यास करायचा आहे. हे ब्रीदिंग तुम्हाला खूप आयुष्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या ब्रीदिंगमुळे तुमची इम्युनिटी पॉवर खूप स्ट्रॉंग होणार आहे. तुमची डायजेस्टिंग जी प्रोसेस आहे ती खूप सुंदर होणार आहे. आणि आयुष्यामध्ये सुख प्राप्तीसाठी आणि आरोग्यदायी जीवनासाठी, तसंच निरोगी राहण्यासाठी जसं अन्न आणि पाणी महत्वाचं आहे, तेवढंच अत्यंत महत्वाचं जर काय असेल जे हॉस्पिटलमध्ये विकत मिळतंय ते आपल्याला आज फ्रीमध्ये मिळतंय. पण ते फ्रीमध्ये घेत असताना ते सुद्धा आपण आज व्यवस्थितरित्या घेत नाही. श्वास हा खूप महत्व ठरणार आहे तुमच्या आयुष्यासाठी आणि प्रत्येक स्पोर्ट्समॅनसाठी. आजच्या शिकवलेल्या श्वासाची क्रिया एकदाच करून पहा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला काय अनुभव आला. इतकंच नाही तर सर्वसामान्य लोकांपासून ते ज्येष्ठ आजोबा आजींपर्यंत हा प्रकार तुम्ही करून पहा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही किती अलर्टनेस व्हायला लागलाय आणि किती स्ट्रेस लेस होऊन हॅपी राहताय. जय हिंद, जय बजरंग.